नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. 26 नोव्हेंबर आपल्या भारत देशाचा 76वा संविधान दिन. ठाणे शहराच्या वतीने हा दिवस आज संविधान गौरव दिन म्हणून ठाण्यात मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करण्यात आलाय. भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान सुपूर्द केलं आहे. या संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने ठाणे शहराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांचा आणि संविधानाचा गुणगौरव करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये सर्वधर्मीय, धर्मगुरू, शालेय विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, वकील, डॉक्टर, इंजिनियर, बंधू भगिनी, शहरातील समाजसेवी संघटना आपण सर्वांनी आपल्या भारत देशाच्या संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ ठाणे रेल्वे स्थानकाच्या येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप कोर्टनाका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संविधान गौरव दिन समितीचे भंते आयत शीलकीर्ती हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, उपाध्यक्ष शंकर जामदेडे, सचिव चंद्रकांत वाघमारे, कोषाध्यक्ष प्रकाश हरिकांबळे, यशवंत बिरारे, व्ही.जी. सकपाळ, गौतम जाळवे, सुहास बनसोडे, प्रभाकर जाधव, हेमंत तायडे, भास्कर केदारे, मच्छिंद्र तिगोटे, विनीत मोरे, लक्ष्मण मोते, रुपेश तुपे, शिल्पा सोनाने, लीला पवार, सुनीता सोनावणे इत्यादींनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. ढोलताशांच्या गजरात रथावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. सदर मिरवणुकीत सर्वधर्मीय नागरिक, बंधू भगिनी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच नागरिक सहभागी झाले होते. त्यांना सांगतो की या ठिकाणी महिला भगिनी आज आपल्या भारत देशाचा 76वा संविधान दिन संपूर्ण देशभर साजरा होत आहे आणि आम्ही ठाणे शहरातील समविचारी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा संविधान गौरव दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आज बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रथम अभिवादन केलेलं आहे. त्यानंतर सर्व धर्मगुरूंचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. शॉल बुके देऊन सत्कार केलेला आहे. त्यांनी आशीर्वाद सगळ्या आपल्याला सर्वांना दिलेला आहे. हा संविधान गौरव दिन साजरा करण्याची संकल्पना हे आमचे बिरारे म्हणून साहेब आहेत, यशवंत बिरारे यांची ती संकल्पना आहे. त्यांच्या संकल्पनेतून आम्ही गेली 1 महिनाभर याच्यावर मेहनत करत आहोत. आमच्या या सर्व महिला भगिनी आहेत त्या प्रामाणिकपणे घराघरात जाऊन या कार्यक्रमाचं पत्रक वाटत आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत पत्रक वाटून हे कार्यक्रम चालू केलेला आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला सर्व बंधू भगिनी उपस्थित राहिले, धर्मगुरू उपस्थित राहिलेले आहेत. आज संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम प्रथमच असा भव्य दिव्य आम्ही ठाण्यात घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही आपल्या समोर दाखवलेला आहे. आता आम्ही बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे, आपलं प्रियांबल वाचलेलं आहे, आपलं जनगणमन झालेलं आहे. आता आम्ही या ठिकाणाहून बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, संविधान जिंदाबाद घोषणा देत टेंबी नाका येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे
कूच करत आहोत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। चंपाषष्ठी निमित्त ठाण्यातील जवाहर बाग परिसरातील प्रसिद्ध अशा खंडोबा मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली। सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता। चंपाषष्ठी हा उत्सव खंडोबाचा महापर्व मानला जातो। याच पार्श्वभूमीवरती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। धार्मिक वातावरणात पार पडणारा हा सोहळा पाहण्यासाठी शहरासह परिसरातील अनेक भाविकांनी येथे उपस्थिती लावली। चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त पालखी सोहळा, जागरण, गोंधळ, भजन तसेच महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय झालेला पाहायला मिळाला। भाविकांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासन आणि मंदिर समितीने विशेष व्यवस्था केल्या असून दर्शनाची सुव्यवस्था राखण्यासाठी स्वयंसेवकही तैनात केले आहेत। चंपाषष्ठी उत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देत हा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे। थोड़ा थोड़ा मागे, थोड़ा सा हो। माननीय श्री संजय तरे साहेब आपल्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं जय मल्हार मंदिर ठाणे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। संजय तरे साहेब हे आपले पत्रकार परिवार इथे आलेले आहेत। आमच्याकडे स्वागत आहे तुमचे। आपल्या मंदिराची शोभा वाढवलेली आहे। पंचक्रोशीतील भाविकांना जय मल्हार मंदिर ट्रस्टचा जय मल्हार। मी सर्जेराव नरे या संस्थेचा सचिव म्हणून काम करत आहे। आज चंपाषष्ठी निमित्त या ठिकाणी जे मुलाखत घेतली जाते त्याच्याबद्दल मी सांगतोय की ह्या हे जे खंडोबाचं मंदिर आहे याची जी सुरुवात झाली ती 1948 साली झाली। 48 साली या ठिकाणी आमचे संस्थेचे जे संस्थापक होते कैलासवासी बबनराव विष्णू शिवले फुलवाले हे यांची खंडोबावरती निश्चिम भक्ती होती। ते खंडोबाला वारंवार जायचे आणि त्यामुळे त्यांना देवाचा संचार पण त्यांच्या अंगामध्ये होता। असे बबनराव शिवले
यांना दृष्टांत झाला की या ठिकाणी स्मशानभूमीसमोर मी आहे, तर त्यांनी या ठिकाणी साफसफाई केली आणि त्यांनी त्यांच्या निदर्शनात आलं की वड, पिंपळ आणि उंबर या 3 झाडाच्या खोडामध्ये एक स्वयंभू अशी खंडोबाची मूर्ती त्यांना पाहण्यात आली। त्या ठिकाणी एक छोटंसं शेड उभं केलं आणि त्याची सेवा चालू केली। 1978 साली पहिला जीर्णोद्धार झाला, त्यावेळेस जय मल्हार मंदिर ट्रस्ट नावाचं ट्रस्ट स्थापन झालं। त्यामुळे ती मूर्ती त्याच जागेवरती स्वयंभू मूर्ती बसवलेली आहे आणि भव्य असं हे मंदिर उभं केलेलं आहे। आणि चंपाषष्ठीचा उत्सव आपल्याला माहिती आहे की चंपाषष्ठीचा उत्सव हे नवरात्र 6 दिवसाचं हे नवरात्र असतं। त्या नवरात्राची सांगता या षष्ठीच्या दिवशी होते। खंडोबाने या मणिमल्ल हे जे दैत्य होते त्यांचा वध केला आणि तो दिवस हा चंपाषष्ठीचा दिवस आहे आणि तो आपण या ठिकाणी साजरा करतो। आणि सर्व महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 60% लोकांचं कुलदैवत हे खंडेराय आहे। प्रत्येकाला आपल्याला कुलदैवताचं हे कुलधर्म कुलाचार करावा लागतो, तळेभंडार करावा लागतो। आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये सकाळी 5 वाजता या अभिषेक झाला, त्यानंतर 7 वाजता जे संपूर्ण दर्शनाची लाईन लागलेली आहे तर संपूर्ण दिवस लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात। तसेच भंडाऱ्याचा कार्यक्रम संध्याकाळी आरती झाल्यानंतर 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो। रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो। नंगर तुटल्यानंतर रात्री 5 वाजता हा जो जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम समाप्त होतो आणि कार्यक्रमाची सांगता होते। मी मंदिराचा ट्रस्टी दिलीप बबनराव शिवले आणि हे मंदिर 60-70 वर्षापूर्वीचं आधी आहे। इथे जी मूर्ती आहे आमचे गुरुवर्य बबनराव विष्णू यांच्या स्वप्नामध्ये येऊन ही मूर्ती जमिनीच्या खालून आपण असे वर आलेली मूर्ती आहे। ही जागृत मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीचं पुन्हा आता नवीन रिनोव्हेशन केलं 1 वर्षापूर्वी, तेव्हा नवीन बांधलेलं मंदिर आहे। याच्या आधी वड, पिंपळ, उंबर यामध्ये हे मंदिर होतं, ही मूर्ती होती। पुढची मूर्ती ही पुरातन मूर्ती आहे, जवळजवळ 300-350 वर्षापूर्वी आधीची। आताची ही नवीन स्थापना केलेली आहे, ही पण खंडोबाचीच मूर्ती आहे, धामणीचे खंडोबा। सेम दोन्ही मूर्त्या सेम आहेत। आजचा जो चंपाषष्ठीचा जो उत्सव आहे ना हे पूर्ण दर सालाबादाप्रमाणे असतो। सजावट म्हणजे फुलांची वगैरे सजावट आणि बाकीचे जेवण खावण, संध्याकाळची महाप्रसाद असतो। 15 ते 20 हजार माणसं जेवून आणि 10 ते 15 हजार पार्सलमध्ये सगळं जातं। असं 30-35 हजार लोकांच्या होऊन जातं आणि सर्व लोकांच्या ह्याच्यानीच संपूर्ण याच्यातून हे उभी आहे निधीतून। आमदार संजय केळकर यांनी आज संविधान दिनानिमित्त कोटनाका येथील संविधानकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केलं आहे। तसेच कोटनाका सर्कल येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान चौकात संविधान प्रास्ताविक वाचन केले। विशाल वाघ यांनी संविधान वाचन कार्यक्रमाचं आयोजन यावेळी केलं होतं। ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेवक सुनील हांडोरे, मेघना हांडोरे, जयेंद्र कोळी, माजी नगरसेविका नम्रता कोळी, वीरसिंग पारशा, राजेश गाडे, विशाल वाघ, उषा वाघ, कृपाल कांबळे, निलेश कोळी येथे उपस्थित होते। त्याचबरोबर नागरिकही येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आश्वासन देण्याची बंधुता संविधानाला 75 वर्ष झाली आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं हे संविधान जगातली सर्वोच्च लोकशाही भारतामध्ये जी चालू आहे त्याला हे संविधान जो आहे हा महत्त्वाचा पाया आहे।
संविधानाला नमस्कार करून संविधानाचा मान राखून हा देश चालवण्याची ही एक प्रकारची प्रतिज्ञा आहे आणि त्यामुळे 75 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशामधल्या गोरगरिबाला, वंचित, दुर्लक्षित, मागे पडलेल्या अशा मनुष्याला ताकद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे संविधानाने केलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने संविधान ही अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारची ही संविधान आहे। या संविधानाप्रमाणेच देश चालतो आहे आणि पुढच्या काळामध्ये याच्या माध्यमातूनच, संविधानाच्या माध्यमातूनच गोरगरिबाला न्याय मिळेल आणि विकास जो आहे तो या संविधानाचा आधार घेऊनच होत राहणार आहे। ठाणे येथील किसननगर येथील फुलगल्ली तसेच बीएमसी पाईपलाईन परिसरात शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या कार्यक्रमात शिवसेना सचिव राम रेपाळे आणि टीएमसीचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते। या मोहिमेत किसननगर परिसराचे सर्वेक्षण आणि संपूर्ण स्वच्छता करण्यात आली। राम रेपाळे यांनी सांगितलं की महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा ही मोहीम तत्कालीन मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती। त्यावेळी विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली आणि म्हटलं आहे की मुख्यमंत्र्यांचं हे काम नाही, तथापि तरीही त्यांनी रस्त्यावर उतरून मुंबई ठाणे परिसर स्वच्छ करण्याची प्रतिज्ञा केली आणि ही मोहीम सुरू केली असंही त्यांनी म्हटलंय। आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही रस्त्यावर काम करतो, आम्ही फोटो काढण्यासाठी काम करत नाही। त्यांनी जनतेला असंही आवाहन केलं आहे की परिसर स्वच्छ ठेवणे ही महानगरपालिकेबरोबरच प्रत्येकाची जबाबदारी आहे। आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। आपण केवळ प्रशासनावरती अवलंबून राहू नये। जर प्रशासन स्वच्छतेसाठी काम करत असेल तर प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच संपूर्ण शहर स्वच्छ होईल असं सांगितलंय। यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी स्वतः हातात खराटा घेऊन स्वच्छता मोहिमेमध्ये हातभार लावलाय। यावेळी राम रेपाळेसह युवा नेते मृणाल रेपाळे, ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी राणी शिंदे, मुख्य स्वच्छता निरीक्षक शय्यूराज कांबळे, वागळे प्रभाग समितीचे उपमुख्य स्वच्छता निरीक्षक प्रवीण बनवटे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वळवी, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर, स्वच्छता निरीक्षक पंकज साळवे, लतिकेश गाडेकर, शिवसेनेचे इतर पदाधिकारी, टीएमसीचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक कर्मचाऱ्याला बोलू हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मूलमंत्र दिलं, 80% समाजकार्य, 20% राजकारण। आणि गुरुवारी या धर्मवीर आनंदगे साहेबांच्या तालमीत तयार झाले आम्ही सारे शिवसैनिक आहोत आणि शिवसेना नेहमीच रस्त्यावर उतरलेली असते। आमची बांधिलकी ही जनतेशी असते, त्याच्यामुळे आपण जनतेसाठी सातत्याने काहीतरी करतच राहायला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे। ह्या भावनेतून महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा डीप क्लीन ह्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये करण्यात आलं। त्यावेळेस लोकांनी त्यांची थट्टा केली, हे मुख्यमंत्र्याचं काम नाही, परंतु आमची बांधिलकी जनतेशी आहे। मुंबईकरांना स्वच्छ हवा, प्रदूषण मुक्त मुंबई करण्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल उचललं। मग ठाणेकर कसे मागे राहतील? मग ठाणेकरांनी त्यांच्या हाकेला ओढ दिली आणि संपूर्ण शिवसैनिक आणि महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली आणि हा म्हणता प्रत्येक आठवड्याला महापालिका कर्मचारी, त्यांचे सर्व अधिकारी सुट्टी असून सुद्धा ते त्या दिवशी आपल्या कर्तव्य भावनेतून हे ठाणे शहर स्वच्छ करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात। आणि आपण बघताय की काही ठिकाणी खरोखर जी म्हणजे ही बीएमसीची जागा आहे, इथे महानगरपालिकेची यंत्रणा काम करत नाही आहे कायद्यानुसार, परंतु कायदे कानून आम्ही सगळे बाजूला ठेवतो। आमची बांधिलकी जनतेशी पुन्हा एकदा सांगतो, त्या भावनेतून आम्ही सर्वजण कामाला लागतो आणि शिवसैनिक आणि सगळं महापालिका कर्मचारी आपण बघताय रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सकाळी 7 वाजल्यापासून ही डीप क्लीन मोहीम सुरू झालेली आहे। हा पूर्णपणे कचरा संपेपर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे। ही फोटो सेशनसाठी मोहीम नाही आहे, ही मोहीम आहे जनतेच्या आरोग्यासाठी। जनतेला
याच्यातून डासांचा त्रास होऊ नये, मलेरिया डेंग्यू होऊ नये यासाठी आम्ही कर्तव्य भावनेतून शिवसेना हे काम करत असते आणि असंच कार्य आम्ही शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेणार आहोत. जे मुख्यमंत्री असताना दिलेले होते, त्यानंतर आमचे आयुक्त साहेब, आमचे अतिरिक्त आयुक्त साहेब, आमचे उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभागाचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अशा प्रकारच्या डीप क्लीन ड्राईव्ह घेत असतो. दैनंदिन साफसफाईचं काम तर विभागामार्फत केलंच जातं, परंतु असे काही भाग असतात की जिथे दैनंदिन साफसफाई होत नाही आणि त्याच्यामुळे थोडे आरोग्याचे प्रश्न पण निर्माण होऊ शकतात. जसं आता आपण पाहत असाल, हाही भाग थोडासा दुर्लक्षित आहे, कारण की इथली जी जॉग्रफी आहे त्याप्रमाणे थोडी डिफिकल्टी आहे क्लिनिंगमध्ये. तर आपल्याला नेहमीच आपले जे प्रशासकीय लोक आहेत, सगळे अधिकारी कर्मचारी म्हणा किंवा राजकीय नेते जे पदाधिकारी आहेत, ते सर्वजण आपल्याला या गोष्टीमध्ये सहकार्य करतात. आपण NGOच्या मदतीने सुद्धा ही कामं करत असतो आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की जे आपण म्हणतो ठाणे बदलतं आहे, स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, तर ते सर्वतोपरी स्वच्छ राहायला हवं. नुसतंच म्हणजे दैनंदिन साफसफाई नाही तर बाबा हे असेही काही जे स्पॉट्स असतात तेही रेग्युलरली क्लीन व्हायला हवेत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.